अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर आता इराणनं एक मोठी घोषणा केली आहे। इराणच्या संसदेनं धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय। या निर्णयानंतर इतर देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता निश्चित मानली जाते। भारताला सुद्धा या निर्णयामुळे फटका बसण्याची शक्यता आहे। तर भारतावर या निर्णयाचा काय परिणाम होणार ते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी सामुद्रधुनी म्हणजे काय ते बघूया। तर सामुद्रधुनी म्हणजे दोन मोठ्या पाण्याच्या जलाशयांना जोडणारा अरुंद सागरी मार्ग। उदाहरणार्थ दोन समुद्रांना किंवा समुद्राच्या खाडीला जोडणारा हा मार्ग असतो। सामुद्रधुनी ही एक नैसर्गिकरित्या तयार झालेली अरुंद जलवाहिनी असते, जी दोन मोठ्या पाण्याच्या भागांना जोडते। तर दुसरीकडे हाच मार्ग दोन भूभागांना वेगळं करतो आणि दोन मोठ्या जलाशयांना जोडण्याचं काम करतो। उदाहरणार्थ भारताच्या दक्षिणेकडे पाल्कची सामुद्रधुनी आहे। पाल्कची सामुद्रधुनी ही भारताच्या दक्षिणेकडील भाग आणि श्रीलंकेला वेगळी करते आणि बंगालचा उपसागर आणि मन्नारचे आखात यांना जोडते। त्याचप्रमाणे होर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडते, ज्यामुळे अरबी समुद्रापर्यंत थेट पोहोचण्यास मदत होते। होर्मुझची सामुद्रधुनी इराण आणि आखाती अरब देशांच्या दरम्यान आहे। हा जगातील सर्वात संवेदनशील ऊर्जा मार्गांपैकी एक आहे। दररोज जगातील सुमारे 20% तेल आणि वायू पुरवठा या 33 किलोमीटर रुंद मार्गावरून जातो। येथे फक्त 3 किलोमीटर रुंद शिपिंग लेन असल्यामुळे हे ठिकाण जागतिक बाजारासाठी संवेदनशील आहे। सौदी अरेबिया, इराक, UAE, कतार, इराण आणि कुवेत सारखे प्रमुख निर्यातदार कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी या समुद्रधुनीवर अवलंबून असतात। याआधी कोणत्याही अडथळ्याचा सर्वात जास्त धोका पश्चिमेला होता। आज चीन आणि आशियाला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे। जर भारताचा विचार केला तर या सामुद्रधुनीतून भारत दररोज सुमारे 20 लाख बॅरल कच्चे तेल आयात करतो, जे भारताच्या एकूण 5.5 दशलक्ष बॅरल प्रतिदिन आयातीचा एक भाग आहे। होर्मुझ बंद झाल्यामुळे भारतावर फारसा परिणाम होणार नाहीये, कारण मध्य पूर्वेतील तणावाचा धोका भारताने आधीच ओळखला असून रशिया, अमेरिका आणि ब्राझीलमधून तेल घेऊन आपले स्रोत विविधीकृत केले। त्यामुळे कोणत्याही संभाव्य अडथळ्याचा परिणाम भारतावर कमी होणार आहे। त्याचवेळी भारताचा गॅस पुरवठा देखील सुरक्षित असल्याचं बोललं जातंय। भारताचा सर्वात मोठा पुरवठादार कतार होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात नाही। ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिकेतून येणारी इतर LNG आयात देखील सुरक्षित आहे। त्यामुळे सध्या तरी भारत सुरक्षित आहे। या संपूर्ण संघर्षावर तुम्हाला काय वाटतं? भारताने आणखी काय उपाययोजना करायला हव्यात या संदर्भात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।